नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो, मेटाने क्रेडमध्ये 7,500 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. मित्रांनो, मेटा प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपची मालक कंपनी. तिने भारताच्या क्रेडमध्ये तब्बल 7,500 कोटी गुंतवणूक करण्याचा करार केला आहे आणि क्रेडची व्हॅल्युएशन आता $4.5 बिलियन म्हणजे 37,500 कोटी झालेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, क्रेडची पीक व्हॅल्युएशन ही 2022 मध्ये $6.4 बिलियन होती. ती 2025 मध्ये $3.6 बिलियन वर आली होती आणि आता मेटाच्या इन्व्हेस्टमेंटमुळे ती आता $4.5 बिलियन वर आलेली आहे. म्हणजे क्रेड परत वरच्या दिशेने जातोय. या करारात मेटाला क्रेडमध्ये जवळपास 20% हिस्सा मिळणार आहे आणि हे भारतातल्या फिनटेक सेक्टर मधील सर्वात मोठ्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट पैकी एक आहे आणि यामुळेच क्रेड आयपीओची चर्चा आता आणखी जोरदार होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कुणाल शाह बद्दल. तर मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसणार आहे. क्रेडचे संस्थापक कुणाल शाह यांना मेटाने व्हॉट्सअपचे नवे जागतिक सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. विल कॅथकार्ट, जे गेले कित्येक वर्ष व्हॉट्सअपचे प्रमुख होते, ते आता स्टेप डाऊन करणार आहे आणि एक भारतीय उद्योजकाच्या हाती व्हॉट्सअपची जबाबदारी येणार आहे. मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः सांगितले की कुणाल शाह यांची बिल्डर मेंटॅलिटी आणि ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह त्यांना व्हॉट्सअपसाठी परफेक्ट बनवते. कारण व्हॉट्सअपचा सर्वात मोठा मार्केट भारत आहे आणि पेमेंट्स, कॉमर्स, बिझनेस कम्युनिकेशन हे व्हॉट्सअपचे पुढचे मोठे क्षेत्र असणार आहे. कुणाल शहाने मित्रांनो फ्रीचार्ज बनवला, क्रेड बनवला आणि आता जगातल्या 3 अब्ज लोकांचा व्हॉट्सअप चालवणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जिओच्या आयपीओ बद्दल. तर मित्रांनो, अखेर जिओ प्लॅटफॉर्मने सेबीकडे आयपीओ साठी DRHP दाखल केला आहे आणि हे भारताचे सर्वात मोठे आयपीओ असणार आहे. जिओ या आयपीओ मधून तब्बल 25,000 कोटी उभारणार असून त्यातील 24,650 कोटी हे रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स फेडण्यासाठी वापरणार आहे. म्हणजे जिओ कर्जमुक्त होणार आहे. हे हुंदाई इंडियाच्या $3.3 बिलियन आयपीओला मागे टाकून इंडियाचा सर्वात मोठा आयपीओ होणार आहे. जिओची व्हॅल्युएशन ही $133 बिलियन ते $180 बिलियन म्हणजे 11 लाख कोटी ते 15 लाख कोटी दरम्यान असणार आहे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या करंट मार्केट कॅपच्या निम्मे एकट्या जिओसाठी असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओपन एआय बद्दल. तर चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन एआयला 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये तब्बल $3.7 बिलियन म्हणजे 31,000 कोटींचा कॅश बर्न करावा लागलेला आहे आणि हे त्यांच्या $5.7 बिलियन म्हणजे 47,700 कोटींच्या रेव्हेन्यू पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे मित्रांनो, ओपन एआय कमावते 47,700 कोटी पण खर्च करत आहे 78,700 कोटी. हा तोटा दर महिन्याला 10,000 कोटींपेक्षा जास्त आहे. नेट लॉस ऑपरेटिंग चार्जेस धरले तर $21.3 बिलियन पर्यंत जातो. पण ओपन एआयकडे $73 बिलियन कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटीज आहेत आणि त्यांनी $1 ट्रिलियन व्हॅल्युएशन वरती कॉन्फिडेन्शियल आयपीओ फायलिंग केली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये लिस्टिंग शक्य आहे आणि रेव्हेन्यू एका वर्षात ट्रिपल झाले आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर्स बुलिश नक्कीच असणार आहेत. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की जी कंपनी जर दर महिन्याला 10,000 कोटी बुडवते तिची व्हॅल्युएशन ही 84 लाख कोटी कस काय असू शकते? हे एआय ची जादू आहे की एआय बबल? पुढच्या 5 वर्षांमध्ये याचं उत्तर नक्की मिळेल. तोपर्यंत तुम्ही सावध राहा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बाईट डान्स बद्दल. तर मित्रांनो, टिकटॉक बनवणारी चायनीज कंपनी बाईट डान्स ही सेकंडरी मार्केटमध्ये $900 बिलियन व्हॅल्युएशनवर ट्रेड होत आहे आणि अॅनालिस्ट बनत आहेत की ही पुढच्या क्वार्टरमध्ये ती $1 ट्रिलियन नक्कीच ओलांडू शकते. म्हणजे चायनाची पहिली $1 ट्रिलियन कंपनी बनणार आहे. बाईट डान्सने 2025 मध्ये $186 बिलियन म्हणजे 15.56 लाख कोटी रेव्हेन्यू केली आणि $50 बिलियन नेट प्रॉफिट म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दुप्पट रेव्हेन्यू त्यांनी केला होता. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बाईट डान्सने आपला आयपीओ इनडेफिनेटली पुढे ढकललेला आहे. ते आयपीओ न करताच $1 ट्रिलियन कंपनी बनणार आहे. मित्रांनो, गोल्डमॅन सॅक आणि टायगर ग्लोबल यांनी लेटेस्ट राऊंड मध्ये त्यांचा बाईट डान्स मधला स्टेक हा वाढवलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे चायनीज स्टॉक मार्केट बद्दल. तर मित्रांनो,
22 जून 2026 रोजी चायनाने एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केलेला आहे. चायनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, NDRC आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने मिळून एक प्लॅन जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये क्वालिफाईड परकीय कंपन्यांना चायनाच्या शांघाय आणि शेन्झेन स्टॉक एक्सचेंजवर थेट लिस्टिंग करण्याची परवानगी मिळणार आहे. आतापर्यंत परकीय कंपन्यांना चायनाच्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यावर खूप कडक बंधने होती. पण आता चायनीज लिस्टेड कंपनीजमध्ये स्ट्रॅटेजिक स्टेक घेण्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टर्सला लागणारी मिनिमम असेट लिमिट ही $100 मिलियन वरून $50 मिलियन करण्यात आलेली आहे. हे चायनाच्या कॅपिटल मार्केटला ग्लोबली ओपन करण्याचे सर्वात मोठे पाऊल असणार आहे. मित्रांनो, चायनीज ETFs आणि चायना लिंक इंडियन स्टॉक्स लाईक बजाज ॲटो, भारतीय हेक्साकॉम यांच्यावर तुम्ही नक्की लक्ष ठेवा. मात्र US चायना टेन्शनमुळे रिस्क जास्त आहे. इंडियन फोकस इन्व्हेस्टमेंट जास्त सेफ आणि रिवॉर्डिंग नक्कीच असणार आहे. तर मित्रांनो, चायनाने अमेरिकेला अजून एक मोठा धक्का दिलेला आहे. चायनाने MP मटेरियल्स आणि USA रेअर अर्थसह 10 अमेरिकन कंपन्यांना एक्सपोर्ट कंट्रोल लिस्टमध्ये टाकलेले आहे आणि लॉकहीड मार्टिन, बोईंग, जनरल डायनॅमिक्स सह 46 US कंपन्यांना चायनीज गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंटमधून पूर्णपणे बाहेर केलेले आहे. हे सर्व USच्या पेंटागॉनने चायनीज मिलिटरी कंपनीजची ब्लॅक लिस्ट एक्सपांड केल्यामुळे चायनाचा जोरदार पलटवार आहे. रेअर अर्थ मिनरल्सवर एक्सपोर्ट कंट्रोल म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, स्मार्टफोन्स, सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल्स अमेरिकेला महाग होणार आहे आणि याचा फायदा इंडियाला मिळू शकतो. मित्रांनो, रेअर अर्थवरती चायनाचे 60 ते 70% कंट्रोल आहे. जर चायनाने एक्सपोर्ट बंद केले तर ॲपल, टेस्ला, सॅमसंग सर्वांचे उत्पादन थांबणार आहे. हीच इंडियासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्याकडे ओडिशा, केरला, AP मध्ये रेअर अर्थ मिनरल्स आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे डेटा सेंटरच्या बबलबद्दल. तर मित्रांनो, जोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी 22 जून रोजी IBMचे CEO अरविंद कृष्णा यांच्या विधानाला सपोर्ट देत सांगितले की AI डेटा सेंटर्समध्ये होणारी $1 ट्रिलियन गुंतवणूक एक बबल आहे आणि जोहो या बबलच्या मागे धावणार नाही. IBM CEO म्हणाले की $multi-trillion AI डेटा सेंटर बिल्ड आउट अनसस्टेनेबल आहे कारण डिमांड तितक्या वेगाने येणार नाहीये. श्रीधर वेंबू म्हणाले की जोहो डाटा क्युरेशन, रेनफोर्समेंट लर्निंग आणि कंपायलर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, पण इन्फ्रास्ट्रक्चर रेसमध्ये करणार नाही. Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगल मिळून 2025-26 मध्ये $300 बिलियन AI इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणार आहेत. मग तुम्हीच सांगा, हे सस्टेनेबल असू शकतं का? तर मित्रांनो, RBIने बँकांना इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड चुकीच्या पद्धतीने विकण्यास कायदेशीर बंदी घातलेली आहे. RBIने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जो तुम्हाला आणि मला थेट इम्पॅक्ट करणार आहे. आता बँका तुम्हाला चुकीच्या पद्धतीने इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंड विकू शकणार नाहीत. RBIने रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट डायरेक्शन जाहीर केलं आहे, ज्यात मिस सेलिंगला 5 कायदेशीर कॅटेगरीजमध्ये डिफाईन केलेले आहे. तुमच्या एज आणि इन्कमशी न जुळणारे प्रोडक्ट विकणे, इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन देणे, एक्सप्लिसिट कन्सर्न न घेता विकणे हे सर्व बेकायदेशीर ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर बँकने मिस सेलिंग केले तर त्यांना कस्टमरचे 100% पैसे परत करावे लागतील आणि झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा द्यावी लागणार आहे. आणि हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे साखर उत्पादनाबद्दल. तर मित्रांनो, भारत एकेकाळी जगातला दुसरा सर्वात मोठा साखर एक्सपोर्ट करणारा देश होता, पण एल निनोच्या प्रभावामुळे पाण्याची टंचाई आणि कमी पाऊस यामुळे साखर उत्पादन हे 35.8 मिलियन टन्स वरून 29.3 मिलियन टन्सवर पोहोचला आहे, म्हणजे तब्बल 18.1% कमी झालेले आहे. सरकारने साखर एक्सपोर्टवरती बंदी ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे आणि फायनान्शियल 26 मध्ये शुगर एक्सपोर्ट रेव्हेन्यू हा 64% कोसळून फक्त $2.09 बिलियन वर आलेला आहे, जो की मागच्या वर्षी $5.8 बिलियन होता. आणि आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे मित्रांनो, E20 इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी शुगर केनचाच वापर होतो आणि त्यामुळे शुगर अवेलेबिलिटी आणखी कमी होणार असून इंडिया आता साखर इम्पोर्ट करणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बायजूस बद्दल. मित्रांनो, एकेकाळी $22 बिलियन व्हॅल्युएशन असलेल्या बायजूसच्या शेवटच्या मौल्यवान असेट म्हणजे आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसच्या ओनरशिप वरून सुरू असलेला लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. मणिपाल एज्युकेशन, ज्यांच्याकडे
आकाशमध्ये 58% हिस्सा आहे आणि बायजूसच्या US लेंडर्सचे प्रतिनिधी GLAS ट्रस्ट हे सेटलमेंटसाठी डॉक्युमेंट्स फायनलाइज करत आहेत. बायजूस पॅरेंट म्हणजे थिंक अँड लर्नकडे आकाशमध्ये 25.75% हिस्सा आहे, जो सुप्रीम कोर्टच्या अंडरटेकिंगने रिंग फेन्स आहे. NCLT बेंगळुरू ब्लेंड पुढे लवकरच फायनल सेटलमेंट येणार असून हे इंडियाच्या बिगेस्ट एडटेक कोलॅप्सचा शेवटचा अध्याय असणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे पेटीएम बद्दल. तर पेटीएमची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशनने गेमिंग स्टार्टअप फॅब्झेन टेक्नॉलॉजीज मध्ये लुडो एम्पायर बनवणारी कंपनी विरुद्ध NCLT मुंबई बेंचमध्ये इन्सॉल्व्हन्सी पेटिशन दाखल केली होती. ती NCLTने ऍडमिट केलेली आहे आणि 3.41 कोटींच्या अनपेड ॲडव्हर्टायझिंग ड्यूजसाठी कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रेझोल्युशन प्रोसेस म्हणजे CIRP सुरू झालेली आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे झिप इलेक्ट्रिक बद्दल. तर EV डिलिव्हरी लॉजिस्टिक स्टार्टअप झिप इलेक्ट्रिक 3,400 ते 4,250 कोटींचा प्री IPO फंडिंग राऊंड उभारण्याच्या तयारीत आहे आणि ॲक्सिस कॅपिटल, SBI कॅपिटल मार्केट्स आणि DAM कॅपिटलला IPO साठी बँकर्स म्हणून नियुक्त केले आहे. 2028 मध्ये 200 मिलियन म्हणजे 16,700 कोटींचा हा IPO येणार आहे. तसेच मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे BSNL बद्दल. मित्रांनो सरकारने BSNLच्या रिवायवलसाठी 1.64 लाख कोटी ओतले. त्यांनी नवीन टॉवर्स आणले, 5G नेटवर्क आणले, पण मार्च 2026च्या ट्राय डाटानुसार BSNLचे ऍक्टिव्ह युजर रेशो हा 63.37% वरून 56.36% म्हणजे जवळपास 7% घसरलेला आहे. याचा अर्थ BSNL कडे 92.9 मिलियन सबस्क्रायबर्स असले तरी पण त्यातले फक्त 52.4 मिलियन ऍक्टिव्ह आहेत. मित्रांनो त्यामुळेच ऍक्टिव्ह युजर्स कमी झाल्यामुळे BSNLचे ARPU हे 42% जंप केले होते. आणि मित्रांनो जिओ आणि एअरटेलच्या कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंगमुळे BSNL अजूनही टिकू शकत नाही. तर मित्रांनो काल जर मार्केट बघितलं तर सेन्सेक्स हा 893 पॉईंट्सनी खाली येऊन सेन्सेक्स हा 76,200 वर क्लोज झालेला आहे. काल मार्केट हे एकंदरीत IT स्टॉक्स आणि मेटल स्टॉकमुळे क्रॅश झालेलं आहे. एकंदरीत मित्रांनो एशियन मार्केट लाईक कोरियाचं मार्केट आणि जपानचं मार्केट हे क्रॅश होत आहे आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर सुद्धा येत आहे. तसेच FIs सारखे सेलिंग करत आहेत आणि रुपीज सुद्धा आपला वीक होत चालला आहे. जास्त करून इन्व्हेस्टर हे प्रॉफिट बुकिंगकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी मेटल स्टॉक्स आणि IT स्टॉक्स हे क्रॅश होताना आपल्याला दिसून आले. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर कंपल्सरी सगळ्यांनी लाईक करायचं आहे. तसेच मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.